खावं वाटलं काहीतरी चटपटा म्हणून बनवला हा आलू का पट्टा. अगं हे काय बोलतेस, तुला आलू पराठा म्हणायचंय का? नाही जी धनी, मला आलू का पट्टाच म्हणायचाय. हं? अगं उल्लू का पट्टा असतं? धनी अव त्याचं काय झालं, आलू पराठे करायचे म्हणून मी बटाटे उकडून ठेवले होते. तेवढ्यात मला अर्जंट काम आलं म्हणून मी जरा डोकं चालवलं आणि हे आलू का पट्टा बनवलं. आणि हा आलू का पट्टा बनवण्यासाठी गव्हाचं पीठ घेतलं 1 वाटी आणि तांदळाचं बी पीठ घेतलं 1 वाटी आणि 2 चमचे बेसन घातलं खमंगपणासाठी. मीठ घातलं चवीसाठी, छान दिसण्यासाठी. कोथिंबीर घातली बारीक चिरून आणि मिरचीला बी घातलं असंच वरून. आल्याला आणि लसूणला चांगलं घेतलं कुटून आणि ओवा सुद्धा घातला चांगला रगडून. छान टेस्ट येण्यासाठी घालायची असते कसुरी मेथी. हातावर चोळली की छान बारीक होते. तिला पण घातलं असं वरून. आणि बटाटे घेतले टकले करून. टकले केले म्हणून बटाटे बसले रुसून. त्यांना पण घातलं असं किसून. किसलेलं बटाटं पिठामध्ये घातलं. चांगलं असं त्यांना एकत्र केलं. समद्यांना आता कुस्करून घेतलं. तवा कुठं त्यांना बरं वाटलं. आता घातलं जिरे पावडर, थोडीशी घातलं गरम मसाला, हळद घातली आता रंग येण्यासाठी आणि पाणी घातलं 2-2.5 वाटी. या बया, काय करायला लागतं या पोटासाठी. छान असं आता ह्यांना एकत्र केलं आणि काय सांगता राव, इतकं छान बॅटर तयार झालं. 5 मिनिटासाठी त्याला तसंच झाकून ठेवलं. 5-10 मिनिटं पूर्ण झाली. आलू का पट्टा बनण्याची वेळ झाली. छान असं बॅटर हलवून घेतलं. कांद्यामध्ये खोवला काट्याचा चमचा आणि पॅनला असं तेल लावून घेतलं. त्याच्यावर थोडंसं बॅटर घातलं आणि छान असं पसरवून घेतलं. मंद गॅसवरतीच त्याला असं 5 मिनिटं ठेवलं. कलर बदलल्यानंतर त्याला परतून घेतलं. बघा आता किती सुंदर दिसायला लागलं. दोन्ही बाजून छान असं शेकून घेतलं. कलर इतका सुंदर आला. मग वरून लावलं तुपाला. छान दोन्ही बाजून तूप लावून घेतलं. तवर तर आमचं धनी आलं आलू का पट्टा खायला. पण तुम्ही विसरून जाऊ नका बरं का सबस्क्राईब करून जायला. तर बरं का मंडळी, आलू पराठा बनवण्यासाठी मी तयारी केली होती आणि तेवढा वेळ नसल्यामुळं मी ही वेगळीच रेसिपी बनवली. पण रेसिपी इतकी सुंदर बनली. तुम्ही ह्याला थालीपीठ बनवू शकता किंवा याला आलू पराठा म्हणू शकता किंवा चिल्ला म्हणू शकता. मी तर याला म्हणते आलू का पट्टा. अगं काय सांगू तुला, हा आलू का पट्टा इतका टेस्टी बनलाय ना. मंडळी तुम्ही पण नक्की करून बघा आणि कसं झालंय मला कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी घेऊन. तवर राम राम.